राज्यात आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाची शक्यता आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 2 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे। मच्छीमारांना मात्र आता सतर्कतेचा इशारा दिला आहे। तर 2 ते 3 दिवस मच्छीमारांसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा आता मच्छीमारांना देण्यात आला आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे। 2 ते 3 दिवस मच्छीमारांसाठी मात्र खोल समुद्रात न जाण्याचा आता इशारा हा मच्छीमारांना देण्यात आला आहे। आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे सतर्कतेसाठी आता मच्छीमारांना हा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत। बालाजी, आपण पाहतो आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि मच्छीमारांना मात्र यावेळी इशारा दिला की कोणीही समुद्राच्या खोलीपर्यंत पोहोचू नये। काय अपडेट सविस्तर? कारण राज्यात पुढील 4 दिवस जो आहे तो पावसाचा रेड अलर्ट आहे। अरबी समुद्रामध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचा परिणाम जो आहे तो राज्याच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पडणार आहे। त्यामुळे कोकण असेल किंवा किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागामधल्या मच्छीमारांना आवाहन करण्यात आले की तुम्ही कुणीही समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, कारण सुरक्षतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचबरोबर राज्यातल्या इतर भागात सुद्धा मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला आहे आणि त्यामुळे आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी पावसाची सुद्धा हजेरी पाहायला मिळते आणि त्यामुळे पुढचे 4 दिवस सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते हवामान विभागाने केलेलं आहे। करून नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नेहमीपेक्षा यावेळेस यंदा मात्र मान्सून हे यावेळेस महाराष्ट्रात लवकर आल्याची चर्चा आहे आणि आपण पाहतोय की अवकाळी पावसाने सुद्धा मागच्या 2 आठवड्यापासून महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे आणि आता मात्र आपण पाहतो आजपासून पुढचे 4 दिवस हे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला।